मेकअप आर्टिस्ट मेकअपमध्ये असे कुठले स्प्रे यूज करतात जेणेकरून स्किन एकदम डायमंड स्किन आणि ग्लास फिनिश दिसते. तुम्ही बघू शकता माझ्या मेकअपमध्ये पण जो ग्लास स्किन इफेक्ट क्रिएट झाला आहे ना, तो एका स्पेशल स्प्रेमुळे आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेळ वाया न घालवता मेकअपला फटाफट करूया सुरुवात. आज आपण यूज करूया बॉबी ब्राऊनचं व्हिटॅमिन इनरिच नावाचं मॉइश्चरायझर, जे स्किनला हायड्रेशन देतं, स्किनचा ड्रायनेस कट करतं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण इफेक्ट खूप जबरदस्त आहे. आता मी यूज करणार आहे लिक्विड इल्युमिनेटर फॅशन फीवरचं. ज्यावेळी तुम्हाला ग्लास स्किन इफेक्ट क्रिएट करायचा आहे, डायमंड स्किन करायची आहे, तर शाईन तर ॲड झालीच पाहिजे बेसवर. तुम्ही बघू शकता लिक्विड इल्युमिनेटर ॲड करून झाल्यावर मी यूज करणार आहे हुडा ब्युटीचा मँगो शेड, जो आहे आपला कलर करेक्टर. त्यानी चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम्सला मी करून घेतलं आहे हाईड. आजचं जे फाउंडेशन आहे ते माझं फेवरेट फाउंडेशन आहे. ते आहे शार्लेट टिल्बरी, नंबर आहे 5.5. तुम्ही बघू शकता शार्लेट टिल्बरीनी जबरदस्त असा बेस करून घेतलेला आहे. ह्याचा लुक एकदम ग्लास स्किन आणि खूप जास्त शायनी इफेक्ट देतं. हे फाउंडेशन मला खूप आवडतं. चला, आता फॅन्टी ब्युटीची कॉन्टोर स्टिक मी यूज करते आणि शेड आहे ट्रफल. तुम्ही बघू शकता. आता जरी तुम्हाला असं वाटत असेल बेसवर बापरे किती ब्राऊन कलरचे स्ट्रोक दिलेले आहेत, तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही. हे प्रॉडक्ट एकदम जबरदस्त असं ब्लेंडेबल आहे आणि बिलकुल पण हार्श दिसणार नाही आहे. खूप नॅचरल इफेक्ट क्रिएट करणार आहे. मी हे ब्लेंड करून तुम्हाला दाखवते, त्यावेळी तुम्हाला कळेल मला नक्की काय म्हणायचं आहे. तुम्ही बघू शकता जसं जसं मी ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करते ना, तसं तसं हे स्किन बरोबर इतकं सुंदर मर्ज होतं आहे. लक्षात ठेवा, कॉन्टोरिंग अशी करा जेणेकरून स्ट्रोक्स क्रिएट होणार नाही खूप जास्त, पण हलकीशी शॅडो क्रिएट होईल. चला, आता आपण यूज करणार आहे लिक्विड ब्लशर. हे लिक्विड ब्लशर मी विकत घेतलेलं नाही आहे, तर लिपस्टिक आणि कन्सिलर मिक्स करून हे लिक्विड ब्लशर बनवलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे किती नॅचरल दिसतंय ना. असं वाटतंय की तिचे गालच एवढे सुंदर ॲपलसारखे शाईन करत आहेत. वाव! चला, आता लिक्विड ब्लशर करून घेतलेला आहे आणि मी आता आय मेकअपला करणार आहे सुरुवात. आय मेकअपच्या आधी सुरुवात करताना नेहमी एक लायटर टोनचं कन्सिलर यूज करा. आजचा आय मेकअप हा थोडासा पिंक बेस आय मेकअप असणार आहे, खूप सोबर, सटल. आणि आता NC35 या शेडनी, मॅकच्या शेडनी मी कॉम्पॅक्ट पावडरनी लॉक करून घेतलं आहे डोळ्याच्या वरची आयलिड. जसं की मी तुम्हाला म्हणाले, आज मी पिंक बेस आय मेकअप करणार आहे. एक खूप सुंदर फ्रेश पिंक कलरनी मी आउटर लाईन करून घेतलेली आहे. ह्याला म्हणतात आउटर व्ही. म्हणजेच काय, डोळ्याचा जो आउटर कॉर्नर आहे तो आपण डिफाईन करून घेऊया. बिग ब्लेंडर म्हणजे बिग ब्लेंडिंग ब्रशनी त्याला छान पद्धतीने ब्लेंड केलं आहे आणि सेम शेड मी डोळ्याच्या खाली पण अप्लाय केला आहे. आजचा आपला मेकअप आहे ना, हा जरासा हल्दी मेहंदी लुक आहे. त्यामुळे हल्दी मेहंदी लुकवर थोडेसे पिंक, ब्लू, ग्रीन हे असे पॉपअप कलर तुम्ही यूज कराल ना, ते छान वाटतात. आणि हल्दी मेहंदी लुकमध्ये जसा तुमचा आउटफिट असतो त्याप्रमाणे तुम्ही शेडिंग यूज करा. तुम्ही बघू शकता इनर कॉर्नरला एक मी लायटर व्हाईट कलर यूज केला आहे. आणि चला, फेरारुसीचं सुपर जेड ब्लॅक काजळ अप्लाय करूया. काजळ खालच्या वॉटरलाईनला आणि वरच्या वॉटरलाईनला अप्लाय करून डोळ्यावर एक सुंदर असं शिमर अप्लाय केलं आहे. आणि हे शिमर एकदम पिंक बेस शिमर आहे. आणि आता ह्याला एन्हान्स करण्यासाठी मी यूज करणार आहे ग्लिटर. ग्लिटर लावून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे छान असं आयलायनर लावून घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हिने ग्लिटर कुठलं लावलं आहे जे एवढं छान शाईन इफेक्ट देतं आहे. हे आहे माझं फेवरेट ग्लिटर. लिट कॉस्मॅटिकचं शेड आहे रेनबो राईड. येस, लिट कॉस्मॅटिकचं शेड आहे रेनबो राईड. आणि छान असे नॅचरल लॅशेस लावून घेतलेले आहेत. आणि डोळ्याखाली आता थोडासा ब्ल्यूचा मी टच देते आहे. तुम्ही बघू शकता मी अंडर आईज करून घेतली आहे ब्ल्यू, कारण की आजचा आपला जो ड्रेस आहे ना, त्याच्यावर हलके हलके ब्ल्यू कलरची डिझायनिंग पण आहे. त्यामुळे कसं वाटत आहेत बघा डोळे. वाव! तुम्ही दरवेळी बघू शकता माझे आय मेकअप हे अगदी क्विकली होणारे, 2 मिनटात होणारे असतात, पण खूप जास्त एलिगंट आणि क्लासी दिसतात. लिपस्टिकवर मी यूज करते फॅन्टी ब्युटीचा फसी नावाचा ग्लॉस. आणि हायलायटरमध्ये आज आपण यूज करतो आहे बघा, हे हायलायटर ना खूप जास्त स्पेशल आहे आणि वेलेंटिनो नावाचं हे हायलायटर आहे. आणि ज्या स्प्रेबद्दल मी बोलत होते, हा आहे आपला स्प्रे. ह्याला आम्ही ॲक्च्युली पॅटचा स्प्रे म्हणतो, पण मी नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये या स्प्रेचा फोटोसुद्धा टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागणार आहे.
पण तुम्हाला फायनल लुक कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपले मेकअप असे असतात ना, ते बिलकुलसुद्धा मॅट आणि पावडरी नसतात. खूप जास्त स्किन फिनिश दिसतात. बॉडी सकट अख्खा चेहरा मॅच होतं. असं नसतं की बॉडी एकदम दिसते तुमची डार्क, चेहरा दिसतोय गोरा आणि हा छान असा शिकवलेला आहे. हल्दी मेहंदी लूक, रिअल फ्लॉवर्सची ज्वेलरी आणि सुंदर असा हा 1 मंचा बेसिक टू ॲडव्हान्समध्ये शिकवलेला गेलेला एक ग्लास स्किन मेकअप आहे. हल्दी मेहंदी लूक आहे. हा लूक तुम्हाला कसा वाटला? माझे ट्युटोरियल व्हिडिओ बघायला मज्जा येते का? आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रॉडक्टच्या लिंक आणि प्रॉडक्टचे फोटोज पण ॲड करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट आणि लाईक तो बनताय. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया उद्याच्या उद्या आणि बाय. नेक्स्ट डे आणि सॉरी काय म्हणतात? हॅव अ नाईस डे. बाय बाय.